हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगाची भाजी. ते म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि हा शेवगा मसाला अप्रतिम चवीचा होतो. तुमची जर शेवग्याची शेंग चविष्ट बनत नसेल तर अशा पद्धतीने करून पहा. सगळेजण आवडीने बोटं चाटून पुसून खातील. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घ्यायचेत आणि त्याचे थोडेसे साल काढून घ्यायचेत. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा त्याचे साल काढून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेत. आता आपल्याला एक वाटण बनवायचे आहे. त्यासाठी काय काय घेतले ते पाहूया. छोटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 9-10 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा, एक कांदा उभा स्लाईसमध्ये कट केला, मूठभर कोथिंबीर घेतली. टोमॅटो आपण फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपल्याला एका टोपामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवायचे. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या आपण कट करून साल काढून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये, त्या स्वच्छ धुवून या टोपामध्ये टाकायचे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला 5 मिनिट हे शिजवून घ्यायचे. जास्त शिजवायची नाही, 50% ही शेवग्याची शेंग आपल्याला शिजवून घ्यायची, फक्त 5 मिनिट शिजवायची. आता आपण एकीकडे मसाल्याची तयारी करूयात. तर कढईमध्ये मी सुके खोबऱ्याचा किस भाजून घेतले. तुमच्याकडे खोबरं असेल तर त्याचे काप करून तसं भाजून घेतलं तरी चालेल. आता खोबरं सुकं भाजून घेतले. आता लगेचच आपण कांदा जो आपण कट करून घेतलेला तो सुद्धा भाजून घेऊया. तर असं मोकळा करून टाकायचा म्हणजे पटकन भाजला जातो. आता यामध्ये लसूण, अद्रक हे सुद्धा टाकून घेणार आहोत. कांद्यासोबत ते सुद्धा चांगलं भाजलं जाईल. तर हे भाजण्यासाठी थोडंसं आपण तेल टाकूया. खोबऱ्याला तेल नाही टाकलं तरी चालतं. कांद्याला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा लगेच भाजला जातो आणि लालसर होतो. तर कांदासुद्धा मी मस्त भाजून घेतला आहे. तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण ज्या शेंगा शिजायला ठेवल्या होत्या त्यावरती आणि 5 मिनिट या शेंगा मी चांगल्या थोड्याशा म्हणजे शिजवून घेतलेत. गॅस बंद करून घेतला. बघा, 5च मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. आपण मसाला भाजीपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा 5 मिनिट शिजवून झाल्यात. 50% शिजवायचे, जास्त शिजवायचे नाही. हे वाटण आता बनवून घ्यायचे. थंड झालं की याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर टाकायची आणि वाटण बनवून घ्यायचं. तर टोमॅटो आपण फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे पाहू शकतात मस्त मी वाटण करून घेते थोडंसं पाणी टाकून. आता फोडणी करूया लगेच. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. बऱ्याच वेळेस आपण फोडणी देण्याची घाई करतो, मग मोहरी तडतडत नाही, त्यामुळे फोडणी चांगली बसत नाही. तर तसं करायचं नाही. मोहरी जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचं आणि आता आपण जे वाटण बनवून घेतले खोबऱ्याचं ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर इथे सर्व मी हे वाटण टाकून घेतले आणि आता छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला आपण अगोदर भाजून घेतलेला, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी. थोड्या वेळ चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आणि शेंगा आपल्याला तसेच टोपामध्ये ठेवायचे आहेत, कारण पाणी गरम आहे त्यामुळे शेंगा आणखीन थोड्या मऊ होतात. आणि अशा पद्धतीने शेवग्याची शेंग करून पहा तुम्ही, खूप चविष्ट बनते. आपण मीठ आणि हळद टाकून ती थोड्या वेळ शिजवून घेतली ना, त्यामुळे त्या शेंगांमध्ये आतपर्यंत त्याचा कस उतरला जातो आणि खूप चवीला शेवग्याची शेंग भन्नाट होते. तर मसाला चांगला भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. परत एकदा आपण छान परतवून घेऊया. तर अगोदर आपला मसाला थोडा पातळ वाटत होता. जसजसा भाजला जाईल तसतसं त्याला तेल सुटत चाललेलं आहे आणि थोडासा ड्रायसुद्धा होत चालला आहे. तर हे पहा, मस्त याला तेल सुटले पहा. तर अशा पद्धतीचा चटचटीत होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा. भाज्या म्हणजे कशा चविष्टच होणार. जेवढा मसाला चांगला भाजणार, भाजीला तेवढीच चव चांगली येणार. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेला, पूर्ण एक टोमॅटो बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि टोमॅटो एवढा सुंदर होता ना, त्याचा रंग खूप लालसर होता, एकदम भारी असा टोमॅटो वाटत होता. तर इथे पूर्ण टोमॅटो मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. थोड्या वेळ परतवून घेऊया आणि मसाला आपला एकदम मस्त चमचमीत असा भाजून झाला आहे. तुम्हाला दिसत असेल मस्त याला तेल सुटले हे पहा. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा चटणी टाकून घेतली. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर चटणी किती लागते त्यानुसार चटणी टाकून घ्यायची. थोडीशी हळद टाकायची, कारण आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना त्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकली. छोटा 1 चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे. छोटा 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि हे सगळं चांगलं आता आपण परतवून घ्यायचं. जास्त याच्यामध्ये मसालेसुद्धा मी वापरले नाहीत तेवढी, तरीसुद्धा एवढी भन्नाट ही भाजी झाली होती घरात, तर सर्वांना खूप जास्त आवडली. आणि मसाले तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालेल. सब्जी मसाला नसेल तर गरम मसाला टाका किंवा मटण मसाला वापरू शकतात. थोडीशी धना पावडर टाकू शकता. जे मसाले असतील ते टाकले तरी चालेल. आता मस्त असा आपला एकदम
चटचटीत मसाला भाजून झाला आहे. पहा किती छान दिसतोय मसाला. मसालाच एवढा भारी भाजला आहे, त्यामुळे भाजी तर किती भन्नाट झाली असेल त्याच्यावरून समजतं आपल्याला. आता याच्यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा 50% शिजवून घेतलेल्या त्या सगळ्या शेंगा याच्यामध्ये टाकून घेऊया. तर ते मी सगळ्या शेंगा टाकून घेतल्या आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. या शेवग्याच्या शेंगा मसाल्यामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायची, एक वाफ देऊन घ्यायची, म्हणजे मसाल्यामध्ये ते चांगल्या मिक्स होऊन जातील. आणि तुम्हाला दिसत असेल खूप जास्त शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेतल्या नाहीत, 50% शिजवून घ्यायचेत. आणि आता आपल्याला रश्श्यामध्ये बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत ते शिजवून घ्यायचेत. तर हे पहा सगळं चांगलं मिक्स केलं आहे. आता ज्यांना कोणाला पातळ भाजी आवडत नाही त्यांनी अगदी थोडं पाणी टाकायचं शेंग शिजण्यापुरतं, आणि मग ग्रेव्ही एकदम जरा दाटसर ठेवली तरी चालेल. आता आमच्या घरामध्ये पातळ आवडती चपाती भाकरीमध्ये चुरून खायला, त्यामुळे मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. जे शेंगा शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं ना हळद आणि मिठाचं, तेच मी इथे वापरलेलं आहे. कारण शेवग्याच्या शेंगामध्ये आपण जेव्हा शिजवून घेतल्या त्यावेळेस त्याच्यातला सगळा अर्क त्यामध्ये उतरले असतो, त्यामुळे ते फेकून द्यायचं नाही आपल्याला, तेच पाणी याच्यामध्ये वापरायचे. तर मस्त शेंगा परतवून घेतलेत. आता याच्यामध्ये सगळं पाणी आपण टाकून घेऊया. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. तर जे आपण पाणी शेवग्याची शेंग शिजवण्यासाठी वापरलेलं ते मी ते सर्व टाकून घेतले. तर आणखीन याच्यामध्ये मला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे शेवग्याची शेंग शिजवून थोडासा रस्सा शिल्लक राहायला हवा. तर मी साईडलाच पाणी थोडं गरम करून घेतलं आणि आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते. आता आपल्याला कमी गॅसवरती ही शेवग्याची शेंग शिजवून घ्यायची. अगोदर थोडीशी शिजलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, पटकन ही शिजून तयार होते. तर सर्व चांगलं मिक्स केले. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती थोड्या वेळासाठी ही शेवग्याची शेंग शिजवून घेऊया. तर 3-4 मिनटामध्ये ही शेवग्याची शेंग मस्त शिजून तयार होते, कारण अगोदर पण आपण शिजवून घेतली, त्यामुळे आता जास्त वेळ लागणार नाही. तर 4 ते 5 मिनटांनी मस्त शेवग्याची शेंग शिजून तयार झाली आणि घरभर या शेवग्याच्या शेंगाचा घमघमाट सुटलेला आहे. एकदम जबरदस्त अशी ही शेवग्याची शेंग तयार होते. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि मस्त मऊ अशी शेवग्याची शेंग शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि रस्सा पण पाहू शकता. चपाती भातासोबत भाकरीसोबत अगदी चुरून खाता येईल असा मी बनवून घेतला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. झटपट आपला इथे शेवग्याच्या शेंगाचा रस्सा बनून तयार झाला आहे. एकदम माझ्या गावरान पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. नेहमी शेंगदाण्याच्या कुटामध्ये ही शेवग्याची शेंग खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची करून पहा. तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडेल. तर तुम्हाला मी शेंग शिजली की नाही ते सुद्धा चेक करून दाखवते. हे पहा अगदी मस्त अशी आपली शेवग्याची शेंग शिजून तयार झाली आहे. तर लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.